नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण काहीतरी खूप वेगळं करणार आहोत. आपल्यासमोर कोणतंही मोठं पुस्तक नाही आहे किंवा कोणता अहवाल नाही, तर आहे फक्त एका ऐतिहासिक कादंबरीचे एक पान. हो, फक्त एक पान. आणि आपलं आजचं काम आहे या एका पानाच्या प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक भावनेचा धांडोळा घेणं. हो, आणि हीच तर खरी गंमत आहे. कधी कधी बघा, एका छोट्याशा संवादात, एका लहानशा प्रसंगात अख्खं युग सामावलेलं असतं. आणि हे पान तसंच आहे. म्हणजे वरवर पाहिलं तर काही गावकरी आणि एका अनोळखी तरुणाची भेट वाटते. पण आपण जसजसे याच्या खोलात जाऊ तसतसं त्या काळातील समाजमन, लोकांची निष्ठा आणि ओळखीचा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहील. बरोबर. या एका पानात संशय आहे, दरारा आहे, एक धक्कादायक खुलासा आहे आणि शेवटी एक तीव्र इच्छाशक्ती आहे. चला तर मग या एका पानाच्या माध्यमातून त्या काळातल्या लोकांच्या मनात डोकावण्याचा प्रयत्न करूया. तर या पानाची सुरुवातच होते एका थेट आणि करड्या प्रश्नाने. तो तरुण तिथे पोचतो आणि गावकरी त्याला अडवून थेट विचारतात, कोण तुम्ही? का आला आहात तुम्ही इकडे? या प्रश्नात स्वागत नाहीये, ओळख करून घेण्याची इच्छा नाही, थेट संशय आहे. मला वाटतं आजच्या काळात कोणी आपल्याला असं रस्त्यात अडून विचारलं तर गोंधळून जाऊ आपण. नक्कीच. आणि हाच त्या काळातला आणि आजच्या काळातला फरक आहे. त्या काळात अनोळखी व्यक्ती म्हणजे एक संभाव्य धोका. प्रत्येकजण सावध आहे. कोण कुठून आलंय, त्याचा हेतू काय हे स्पष्ट झाल्याशिवाय विश्वास नाही ठेवायचा. ही एक प्रकारची नैसर्गिक सुरक्षा यंत्रणा होती. पण मग त्यातला सखाराम नावाचा एक गावकरी पुढे येतो आणि थोडी माहिती देतो. तो म्हणतो की हा मानवतवाड्याचा आहे आणि रायगडावर निघालाय. क्षणभर वाटतं की चला, तो मदत करतोय, पण पुढच्याच वाक्यात तो त्या तरुणाला तिथून निघून जायला सांगतो. एकाच वेळी मदत आणि धमकी, हे काय आहे? हेच तर मनोरंजक आहे. तो त्याला निघायला सांगतोय, पण त्यामागे कारण देतोय. तो म्हणतो की मावळचे मर्द जे मांसाहारी आहेत, हो, ते पंचनदीतील लोकांना त्रास देतात आणि त्यामुळे रायगड परिसरातील लोक महाराजांकडे तक्रार घेऊन जात आहेत. या एका वाक्यातून आपल्याला स्वराज्यातल्या अंतर्गत ताणतणावांची एक छोटीशी झलक मिळते. म्हणजे आपण जसं मानतो की स्वराज्य म्हणजे सगळं एकसंध होतं, तसं नव्हतं. तर स्थानिक पातळीवर असे वाद होतेच. अगदी. स्वराज्य हे एक आदर्श होतं, पण त्यात राहणारी माणसंही साधी होती. त्यांच्यात आपापसात संघर्ष होते. मावळचे मर्द आणि पंचनदीतील गाववाले हा उल्लेख त्याचंच प्रतीक आहे. पण दुसरी महत्वाची गोष्ट ही की हे लोक आपलं गाऱ्हाणं घेऊन थेट महाराजांपर्यंत जात होते, रायगडावर. यातून महाराजांची न्यायव्यवस्था किती प्रभावी होती आणि लोकांचा त्यावर किती विश्वास होता हे दिसतं. आणि याच पार्श्वभूमीवर सखाराम त्या तरुणाला एक विचित्र प्रश्न विचारतो. तो म्हणतो, मूर्ख आहात तुम्ही. इतका थेट अपमान का? फक्त कारण तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चाललाय. हाच त्यांच्या संशयाचा केंद्रबिंदू आहे. त्यांच्यासाठी हे अतार्किक आहे. जर राजधानीत न्याय मिळतोय तर शहाणा माणूस राजधानी सोडून का बाहेर पडेल? त्यांच्या साध्या सरळ तर्कात हे बसत नाहीये. त्यामुळे त्यांच्या मनात पहिला विचार येतो की हा एकतर मूर्ख आहे किंवा याचा हेतू काहीतरी वेगळा आहे. अगदी. तो कोणीतरी धोकादायक माणूस असू शकतो. त्यामुळे ही केवळ विचारपूस नाही, तर एका संभाव्य धोक्याची चाचपणी आहे. आणि ही चाचपणी अधिकच तीव्र होते कारण नारायण नावाचा दुसरा गावकरी येतो. आणि तो जास्त आक्रमक आहे. हो, तो थेट त्या तरुणाच्या चारित्र्यावरच हल्ला करतो. अरे कोण रे तू? आम्हाला कायदा शिकवण्याला लागलास काय? आधी तू सांग कोण आहेस? आणि हे अंगी रक्तात कसलं? कायदा आणि रक्त यांच्यात तो जो फरक करतोय त्याचा नेमका अर्थ काय असेल? नारायण चर्चेला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जातोय. सखारामचा प्रश्न व्यावहारिक होता, कुठून आलास, कुठे चाललास. पण नारायणचा प्रश्न त्याच्या अस्तित्वावर आहे. कायदा शिकवणं म्हणजे केवळ नियम किंवा ज्ञान सांगणं, पण अंगात रक्त असणं म्हणजे शौर्य, पराक्रम, प्रत्यक्ष कृती करण्याची धमक. बरोबर. नारायण त्याला म्हणतोय की तू आम्हाला नियम सांगू नकोस, तुझ्यात लढण्याची ताकद आहे का ते आधी दाखव. यात वाद्यापासून वाचवलं असाही एक उल्लेख आहे. म्हणजे या तरुणाने काहीतरी धाडस दाखवून यांना वाचवलेलं आहे. हो. मग तरीही त्याच्यावर इतका अविश्वास का? त्याने स्वतःला सिद्ध करूनही हे लोक त्याला स्वीकारायला तयार नाहीत. कारण त्याने त्यांना वाचवलं हे खरं, पण त्यानंतर तो त्यांना कायदा शिकवू लागला, उपदेश करू लागला. हे त्यांना आवडलेलं नाही. तू आमचा जीव वाचवलास म्हणजे तू आमच्यापेक्षा मोठा झालास असं नाही. आधी तुझी ओळख सांग. तुझी लायकी काय आहे ते सिद्ध कर, मग आम्ही तुझं ऐकू. अशी त्यांची भूमिका आहे.
हा स्वाभिमानाचाही प्रश्न आहे. नारायणच्या या थेट हल्ल्यानंतर तो तरुण पूर्णपणे शांत होतो आणि एकच वाक्य म्हणतो, मी कोण हाच प्रश्न जन्मापासून स्वतःला विचारत आहे. हे इतकं अनपेक्षित आणि तत्वज्ञानासारखं उत्तर आहे. खरं तर हा एक हुशारीचा डाव आहे, पण तो खोटा नाही. तो त्यांच्या आक्रमकतेला एका शांत आणि गंभीर उत्तराने निशस्त्र करतोय. तो त्यांच्या प्रश्नाला बगल देत नाहीये, तर त्या प्रश्नाला एका मोठ्या पातळीवर घेऊन जातोय. आणि मग तो जो खुलासा करतो त्याने तर सगळंच चित्र पालटतं. तो सांगतो, महाराजांच्या हेर खात्यात बहिर्जी नाईकांच्या समवेत 10 वर्ष काम केले. बहिर्जी नाईक हे नाव ऐकल्यावर त्या गावकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली असेल. नक्कीच. हा या संपूर्ण चर्चेचा सर्वोच्च बिंदू आहे. ज्या तरुणाला ते एक सामान्य, भित्रा किंवा मूर्ख प्रवासी समजत होते, तो प्रत्यक्षात स्वराज्याचा एक गुप्त सैनिक आहे. तोही थेट बहिर्जी नाईकांच्या हाताखाली तयार झालेला. बहिर्जी नाईक म्हणजे महाराजांचे डोळे आणि कान. त्यांच्यासोबत काम करणं म्हणजे आपलं कुटुंब, आपलं गाव, आपलं नाव, आपलं अस्तित्व सगळं काही पणाला लावणं. या एका वाक्याने त्या तरुणाची प्रतिमा पूर्णपणे बदलते. तो एक सामान्य माणूस नाही, तर एक असामान्य योद्धा आहे. तो पुढे आपल्या कामाबद्दल जे सांगतो ते तर आणखीनच हृदयस्पर्शी आहे. तो म्हणतो की त्याचं काम भटकंती करून बातम्या काढणं होतं आणि या सगळ्यात त्याला स्वतःचं गाव, स्वतःचं घर आठवत नाही. त्याचं नाव खंडोजी आहे एवढंच त्याला आठवतंय. विचार करायला गेला तर अंगावर काटा येतो. स्वतःची ओळख विसरून जाणं हीच त्यागाची किंमत आहे. हेर असण्याचा खरा अर्थ इथे उलटतो. हेर म्हणजे ज्याचं स्वतःचं अस्तित्व नसतं, जो सतत दुसऱ्या कोणत्या तरी रूपात वावरत असतो, इतका की त्याला स्वतःचा खरा चेहरा कोणता हेच विसरायला होतं. स्वराज्याच्या सुरक्षेसाठी त्याने स्वतःचं मूळ, आपलं कुटुंब सगळं काही पुसून टाकलं आहे. हो. त्याचं शेवटचं वाक्य तर काळजाला भिडणार आहे. मी कोण याचं अजून उत्तर सापडत नाही आणि आता सापडून पण उपयोग नाही. या एका वाक्यात त्याने 10 वर्षांची तपश्चर्या, त्याग आणि वैयक्तिक आयुष्यातील सगळी पोकळी मांडली आहे. अगदी. त्याने स्वराज्यासाठी इतकं मोठं योगदान दिलं आहे की आता खंडोजी म्हणून त्याचं वैयक्तिक अस्तित्व जवळजवळ संपल्यात जमा आहे. सेवेची ही एक फार मोठी आणि क्वचितच लक्षात घेतली जाणारी किंमत आहे. खंडोजीची ओळख कळताच तिथलं वातावरण क्षणात बदलतं. ज्या सखारामने सुरुवातीला मूर्ख आहात तुम्ही म्हणून त्याची संभावना केली होती, तोच आता हात जोडून माफी मागतो, माफ करा सरकार. पण मला इथे एक गोष्ट खटकते. एका क्षणापूर्वी ते त्याला मूर्ख म्हणत होते. फक्त तो महाराजांचा माणूस आहे हे कळल्यावर इतका बदल. हा निव्वळ आदर आहे की त्यात थोडी भीतीही आहे? तुमचा मुद्दा बरोबर आहे. यात दोन्ही भावना असणार. आपण एका मोठ्या माणसाचा अपमान केला ही भीती नक्कीच आहे, पण त्यापेक्षा जास्त यात आदर आहे. महाराजांबद्दल आणि त्यांच्या स्वराज्याच्या कामाबद्दल लोकांच्या मनात प्रचंड निष्ठा होती. एकदा का त्यांना कळलं की हा तरुण त्याच महान कार्याचा एक भाग आहे, तेव्हा त्यांचा सगळा शंका, राग सगळं नाहीसं झालं आणि त्याची जागा आदराने घेतली. हो, ही त्या व्यवस्थेवरच्या विश्वासाची ताकद आहे. आणि मग सखाराम स्वतःबद्दल आणि आपल्या लोकांबद्दल जे सांगतो तेही तितकंच महत्वाचं आहे. तो म्हणतो, आम्ही गरीब लोक पण इमानी शिपाई. यो सर्जा तानाजी मालुसरे यांच्या तालमीतले हजारो जण आहेत. इथे तो स्वतःची ओळख स्वराज्याच्या एका महान योद्ध्याशी जोडतोय, तानाजी मालुसरेंशी. इथेच या पानावरील 2 वेगवेगळ्या कथा एकत्र येतात. एका बाजूला खंडोजी आहे, ज्याने स्वराज्याच्या सेवेत स्वतःची ओळख अक्षरशः पुसून टाकली आहे. बरोबर. आणि दुसऱ्या बाजूला सखाराम आणि त्याचे लोक आहेत, ज्यांना स्वराज्याच्या फौजेत सामील होऊन स्वतःची एक ओळख निर्माण करायची आहे. बरोबर. एकाने ओळख पुसली आहे, तर दुसऱ्यांना ती मिळवायची आहे. ही 2 टोकं आहेत, पण त्यांचं ध्येय एकच आहे, स्वराज्य. सखाराम पुढे सांगतो की त्याचा भाऊ सुभेदार म्हणून गेला, पण सिंहगडच्या लढाईत तो धारातीर्थी पडला. पण याबद्दल त्यांच्या मनात कोणतीही तक्रार नाही, उलट त्यांनाही सैन्यात भरती व्हायचं आहे. ही निष्ठा अविश्वसनीय आहे. हो, आणि त्याचं शेवटचं वाक्य त्यांची तळमळ आणि आकांक्षा स्पष्ट करतं. तो म्हणतो, आमची लय इच्छा होती की राज्याच्या फौजेत सामील व्हावं, पण एवढं नशीब कुठलं हो आमचं. यात एक प्रकारची हुरहुर आहे, एक खंत आहे. आम्ही गरीब आहोत, सामान्य आहोत, त्यामुळे आम्हाला ही संधी मिळत नाहीये असं त्याला वाटतंय. पण त्यांची इच्छा किती तीव्र आहे
हे यातून दिसतं. एका बाजूला सेवेसाठी सर्वस्व अर्पण केलेला खंडोजी आणि दुसऱ्या बाजूला सेवेची एक संधी मिळवण्यासाठी आसुसलेले हे सामान्य गावकरी. हे चित्र त्या काळातील राष्ट्रभक्तीचं एक व्यापक दर्शन घडवतं. तर या एका पानाच्या प्रवासात आपण संशयाने सुरू झालेला संवाद आदरात बदलताना पाहिला. एका बाजूला स्वराज्याच्या एका गुप्त हेराची व्यथा पाहिली, ज्याने सेवेसाठी स्वतःचं मूळच विसरून जाण्याची किंमत मोजली होती. आणि दुसऱ्या बाजूला आपण सामान्य लोकांची स्वराज्याच्या सेवेत सामील होण्याची तीव्र इच्छा पाहिली, ज्यांच्यासाठी सैन्यात भरती होणं हे केवळ नोकरी नाही, तर एक ओळख मिळवण्याचं, सन्मान मिळवण्याचं साधन होतं. खरंच, हे एक पान आपल्याला केवळ एका कथेचा भाग नाही, तर त्या संपूर्ण युगाचं एक छोटं पण अत्यंत महत्त्वाचं चित्र दाखवून जातं. अगदी. यात त्याग आहे, निष्ठा आहे, संघर्ष आहे आणि एक मोठं स्वप्न आहे. आणि या दोन्ही प्रकारच्या लोकांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच स्वराज्य उभं राहिलं. हो, खंडोजीसारख्या अज्ञात वीरांनी पाया रचला आणि सखारामसारख्या हजारो निष्ठावंत सैनिकांनी त्यावर कळस चढवला. हे ओळख आणि निष्ठेची एक विलक्षण गाथा आहे. संवाद इथे या पानावर संपतो, पण एक विचार मनात राहतोच. खंडोजीसारख्या गुप्तहेराला, ज्याने सेवेसाठी आपलं सर्वस्व, आपली ओळख पणाला लावली, त्याला जेव्हा सखारामसारखे हजारो निष्ठावंत तरुण भेटतात, तेव्हा त्याच्या मनात काय विचार आले असतील? हा खूप खोलवर विचार करायला लावणारा प्रश्न आहे. ज्या ओळखीसाठी हे लोक इतके आसुसले आहेत, तीच ओळख आपण कायमची गमावली आहे. ह्या जाणीवेने त्याला काय वाटलं असेल? त्याला आपल्या त्यागाचा अभिमान वाटला असेल, की आपण जे गमावलं त्याबद्दल थोडी खंत, किंवा कदाचित या लोकांची निष्ठा पाहून आपलं आयुष्य सार्थकी लागलं, असं समाधान मिळालं असेल? याचं उत्तर त्या पानात नाही, पण ते आपल्या मनात नक्कीच घर करून राहतं.